आज बिराड मोर्चा नाशिकच्या वतीनं दिनांक 23 तारखेला ते पासून त्यांचं उपोषण आणि निदर्शने ठरले होते। त्यानिमित्तानं आज बिराड मोर्चाचे सर्व शिष्टमंडळासोबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नाशिकचे साहेब आणि आदिवासी विकास विभागाचे आयुक्त, पोलीस विभागाचे अधिकारी व शिष्टमंडळाचं जे नेतृत्व करत असेल ललित चौधरी यांच्या उपस्थित सविस्तर चर्चा झाली। त्यांची प्रथम मागणी होती की 21/5/2025चा जो शासन निर्णय आहे तो रद्द करावा, कारण शासकीय आश्रमशाळेमध्ये अंदाजे 5 लाख विद्यार्थी शिक्षण घेत असल्यामुळे 490 शासकीय आश्रमशाळा आहे। त्यांना शिकवण्याकरता, त्यांना अध्यापन करण्याकरता शैक्षणिक गुणवत्ता व दर्जेदार शिक्षण मिळावं हाच आमचा उद्देश आणि हेतू असल्यामुळे त्याबाबत आम्ही बिलकुल तडजोड करणार नाही। ते सुद्धा ललित चौधरीने मान्य केलेलं आहे। सोबतच क्लास 4च्या कर्मचाऱ्याबाबत त्यांनी जे मागणी केलेली आहे, क्लास 4 कर्मचाऱ्याच्या बाबत आम्ही 100% सहानुभूतीपूर्वक विचार करू, कारण येणाऱ्या काळामध्ये आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून तो प्रस्ताव मागतो आणि बाह्य स्त्रोतद्वारे त्या शासकीय कर्मचाऱ्यांनी कसं आपल्याला सामावून घेता येईल यासाठी आदिवासी विभाग 100% प्रयत्न करेल। म्हणून शिष्टमंडळाला आणि ललित चौधरीला कळून अपेक्षा करतो की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आंदोलन उपोषणाच्या ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या आपण उपोषण मागं घ्यावं आणि इतर जी चर्चा आहे दिनांक 23 तारखेला लोहगड वंगड्यावर आपण सविस्तर चर्चा करू। खूप खूप धन्यवाद। आंदोलन करणार होतात, मात्र तुमच्या आदिवासी विकास मंत्र्यांसोबत बैठक झालेली आहे। त्या बैठकीमध्ये तोडगा निघालाय का? तुमचं समाधान झालंय? तसं म्हणायचं तर तोडगा निघाला असंच म्हणावं लागेल, कारण माननीय आदिवासी विकास मंत्री महोदय हे आमचे पालक आहेत आणि पालकांपुढे कोणीही जाणार नाही ही संकल्पना आहे। विकासाची संकल्पना घेऊन चाललेले आहेत, त्यामुळे त्या विकासामध्ये कुठेही अडथळा येणार नाही। आज या बैठकीस आदरणीय नाशिक जिल्ह्याचे कलेक्टर साहेब, माननीय आमचे मंत्री महोदय, पालक, आयुक्त, अप्पर आयुक्त, इकडे साहेबांचे खाजगी सचिव आदरणीय वरडे साहेबांनी, इतर सर्व अधिकारी आणि आमचे कर्मचारी, जो आम्ही मोर्चा करणार होतो त्या संदर्भात इथे सविस्तर व्यवस्थित चर्चा झालेली आहे। ज्या बाबी त्रुटी राहिलेल्या आहेत त्या आम्ही आमचे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असं म्हणतो लोहगड, त्याच ठिकाणी आम्ही आदरणीय साहेबांबरोबर पूर्ण शिष्टमंडळ, शिक्षक, वर्ग 4 काही कर्मचारी यांच्यासोबत जाऊन त्या त्रुटी दूर करून पूर्णतः चर्चा करणार आहोत। हे जे आंदोलन होणार होतं हे तात्पुरतं आम्ही सर्वांच्या साक्षीने स्थगित करीत आहोत, हे मी आता अध्यक्ष नात्याने जाहीर करतो। आता काय आश्वासन देण्यात आलं बैठकीत? आता वर्ग 4 कर्मचाऱ्यांसंदर्भात कुठेही अडचण येणार नाही, त्या कर्मचाऱ्यांना कामाला घेतले जाईल। वर्ग 3च्या बाबत जी काही त्रुटी उरलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये लोहगड इथे आपण चर्चा करणार आहोत। मागच्या वेळेस देखील आपण 150 पेक्षा अधिक दिवस त्या ठिकाणी आंदोलनाला बसले होतात, त्यावेळी तोडगा निघाला नाही, आता तोडगा निघेल असा अपेक्षा आहे आपल्याला बैठकीनंतर? आता कसं आहे, शेवटी माननीय मंत्री महोदय हे राज्याचे मंत्री आहेत, त्यात आमचा हा विषय आदिवासी विकास विभागाचा हा छोटासा आहे, कार्यभार खूप मोठा आहे आणि महाराष्ट्र विकासाच्या गतीने फार जोरात चाललेला आहे। त्याच्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टी ह्या होत राहतील, परंतु माननीय मंत्री महोदयांच्या किंवा त्या अधिकाऱ्यांच्या आम्ही वेळोवेळी संपर्कात आहोतच, चांगली चर्चा होते, त्यामुळे त्याबाबत कुठलीही नाराजगी नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।